आज उपोषणाचा तिसरा दिवस। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आपला म्हणून शरद सोनवणे यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस। गेले 2 दिवस या उपोषणाला सर्व स्तरातील गरीब श्रीमंत सर्व जाती जमातीतील लोकांनी याला पाठिंबा दिला। सामाजिक राजकीय क्षेत्रातील सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला आणि हे आंदोलन आता आपलं पुढे चाललेलं आहे। आजचा तिसरा दिवस आहे। उद्या या आंदोलनाची दिशा शरदादा आणि त्यांची कोर टीम यांनी ठरवलेली आहे आणि उद्या जुन्नर येथे धडक मोर्चा काढण्याचं नियोजन झालेलं आहे। उद्या 10 वाजता जुन्नर या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जो मुख्य पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ 10 वाजता सर्व जुन्नर तालुक्यातील समाज बांधवांनी, शेतकरी वर्गांनी, युवकांनी आपल्याला जो आता प्रसंग आला आहे आणि अतिशय बिकट परिस्थिती संपूर्ण जुन्नर तालुक्यात तयार झाली, याचा जर लढा आपल्याला उभारायचा असेल तर उद्याचं आंदोलन अतिशय आपण तीव्र करणार आहोत। विशेष करून मी यामध्ये जे धनगर समाज आहे का त्या समाजावरती बिबट्यांचे हल्ले खूप होतात आहेत आणि तो अतिशय महत्त्वाचा समाज आहे की त्यावर रोजच बिबट्याशी उघड्या मैदानामध्ये लढतोय। तर त्या काळ समाजाने शरदादा यांनी जो लढा उभारला आहे त्याला त्या समाजाने काल मोठ्या संख्येने या ठिकाणी पाठिंबा दिला। जवळजवळ 500-700 धनगर समाज, कारण की 500-700 सर्वसामान्य शेतकरी जमा करणं सोपं असतं, पण हा धनगर समाज अक्षरशः चाकण, पारनेर म्हणजे 5-6 तालुक्यातून इथं जमा झाला काल, कारण त्यांच्यासाठी फार ही गंभीर मोठी बाब होती आणि त्यांनी खरंच या ठिकाणी फार मोठ्या संख्येने या उपोषणाला पाठिंबा दिला। आणि ह्या पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्या ज्या मागण्या आहेत या इथं आपण समाजामध्ये शरदांसमोर, मीडियासमोर मांडल्या आणि त्या मागण्यांची दखल संपूर्ण महाराष्ट्रातून घेण्यात आली। दादांना अनेक ठिकाणावरून मंत्रालयातून फोन आले आणि धनगर समाजाचा जो विषय तो खऱ्या अर्थाने मार्गी लागायला सुरुवात झाली, पण हा लढा आता अर्धवट राहिला नाही पाहिजे। त्यासाठी मी धनगर समाजातील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो, तुम्ही अर्धी लढाई तर जवळजवळ जिंकलेली आहे आणि उर्वरित अर्धी लढाई जर जिंकायची असेल तर आपल्याला उद्या सकाळी 10 वाजता संपूर्ण आपला धनगर समाज, आपली मेंढरं, आपली पूर्ण ताकद, आपले ढोल, आपले पारंपरिक सगळ्या गोष्टी घेऊन 10 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित व्हायचं आहे। आणि ही लढाई आता आपल्याला कुठल्याही भावात जिंकायची। यामध्ये धनगर समाजाबरोबर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आज आपण इथं जिवंत आहोत, पण उद्या आपल्या जीवाचं काय होईल याची काही गॅरंटी नाही। त्यामुळं जर प्रशासनाचा आकडा 500-700 बिबट्यांचा आहे तर तो खोटा आकडा आहे। या जुन्नर तालुक्यात 1718 बिबटे हा धनगर समाज सांगतो आणि धनगर समाजाचा आकडा हा 100% खरा आहे, कारण रोज ते बिबट्या संघर्ष करतात। तर मी सर्व धनगर बांधवांना या ठिकाणी विनंती करतो, काल ज्या शिस्तबद्ध प्रमाणे तुम्ही आंदोलनात सहभागी झालात आणि तुमची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली। महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांचा दादांना फोन आला, अनेक पदाधिकाऱ्यांचा फोन आला, अधिकाऱ्यांचा फोन आला आणि धनगर समाजांची खरंच अतिशय महत्त्वाची गरज आहे का त्यांना या बिबट्याला रोज सामोरं जायला लागते। तर आज काल जो तुम्ही आंदोलनाला ज्या प्रकारे पाठिंबा दिला त्याच्या 4 पट ताकदीने तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता जुन्नरला या ठिकाणी आपण जमावं अशी मी सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती करतो। आणि आपण जमताल आणि उद्याचं जे धडक मोर्चा आहे, जो धडक मोर्चाची दखल नुसती महाराष्ट्राला नाही तर केंद्राला घ्यावी लागेल, असा धडक मोर्चा दादांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व पक्षांना बरोबर घेऊन काढत आहोत। कृपया मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो, सर्व धनगर समाज बांधवांनी 10 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ जुन्नर या ठिकाणी जमावे ही नम्र विनंती। धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.